नमस्कार. मी गीता सोनी. आपले जिये या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे बारसं. पुस्तकाचं नाव आहे कुसुम गुंजा आणि प्रकाशक आहेत परसुरे प्रकाशन. बारसं. अखेर एकदा समारंभ संपला आणि आता माझं घर एकदम मोकळं वाटू लागलं. पण अजूनही नव्या लुगड्यांचा वास, जळत्या उदबत्त्या, आतले पेढे काढून घेतल्यावर खाली पडलेले कागदाचे रंगीत तुकडे होतेच. आणि माझघर सोडून ठेवलेल्या रेशमी वस्त्रासारखं वाटत होतं. एक तृप्त निश्वास सोडून आई जाजमावर बसली आणि तिनं सतत उभे राहून दमलेले पाय समोर सोडले. इतका वेळ अंगावर शाल घेऊन मिरवत असलेली नंदिनीसुद्धा आता शिणली होती. हाणमा तर मगापासून जिन्याच्या शेवटच्या पायरीवर अंग दुमडून बसला होता. अद्याप उत्साह होता तो सुधा आणि सुनीता या पोरींमध्ये. नव्या परकराचा फुगा फिरवत त्या अजूनही उगाचच भिंगरीसारख्या इकडे तिकडे फिरत होत्या. त्या इकडून तिकडे गेल्या की त्यांच्या कपड्यांवरले जरीचे पट्टे लखलखत आणि माझघराच्या मनातच जुन्या आठवणी जाग्या झाल्या असं वाटे. मध्येच थांबून त्या उरलेल्या पेढ्यांमधला एक एक उचलून तोंडात टाकत. काही वेळ त्या शृंगारलेल्या पाळण्यावर ओणव्या होत आणि इतके दिवस नुसतं बाळ असलेल्या मुलाला अरविंद म्हणत लाडीकपणे हाक मारत. सारी संध्याकाळ इतक्या जणींकडून इकडून तिकडे फिरवलं गेलेलं ते सशासारखं गुबगुबीत मऊ मूलसुद्धा आता मुठी वळवून आजचा दिवस संपून मिटून गेलं होतं. माडीवरून दादा खाली आले. दुपारी करण्यासारखा आवाज करत लक्ष्मीबाईंनी घरात पाऊल टाकलं तेव्हापासून त्यांना माडीवरच कोंडून घ्यावं लागलं होतं. आज त्यांनी रेशमी सदरा घातला होता. वर जरीकाडी असलेला रुमाल बांधला होता. ते पाळण्याजवळ गेले आणि त्यांनी हळूच अरविंदाच्या गालाला हात लावला. मग समाधानानं ते आईकडे वळले आणि म्हणाले, आजीबाई उठा आता, आम्हाला जेवण वगैरे काही आहे की नाही. आजीबाई म्हणताच आईसुद्धा हसली आणि हसत म्हणाली, म्हणजे बघा कसा न्याय आहे. आधी सुधाच्या वेळी शांती, सुनीताच्या वेळी कृष्णी आणि त्या पाठोपाठ ही नंदिनी. ह्या कारट्या आई होण्यासाठी मिरवत पोट घेऊन येतात, सगळ्यांकडून बाळोती गोळा करतात आणि वर वेळा मला मात्र आणखी जास्त आजी करून जातात. मला तर आता कापूस केसांची खप्पड म्हातारी भागवतावरचं प्रवचन ऐकत बसलीये असं वाटायला लागलंय. अगं पण तुझ्यापेक्षा माझी किती पंचायत ते बघ, खोट्या गांभीर्यानं दादा म्हणाले. तुझ्याबरोबर आता दुकानात जरी जायचं म्हटलं तरी म्हणतील लोक, बघा एका आजीबाईच्या मागे लागून फिरतोय हा खुळचट. आईनं उगीच हात झिडकारले. हसून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं. पण आत तिला एकदम भरून आलं. त्या तृप्त क्षणी देखील तिला हुरहुर वाटली. मखराभोवतालच्या केळीच्या खांबासारखे आईबाप, नवं माहेर जुनं माहेर असं वाटावं असलं दोन्ही ठिकाणचं सुखी आयुष्य. निरांजन लावल्यासारखं आलेला आरू. आईदादांच्या पुण्याईनंच लाभलं हे आयुष्य. कृतज्ञतेचा सप्ताह केला तरी त्यांचे उपकार फिटायचे नाहीत. त्यांच्या त्या पुण्याईतलं थोडं तीर्थ आरूला देखील मिळावं, तो सुखानं वाढावा, त्याच्या निरांजनानं दीपमाळ लखलखीत व्हावी. आईच्या चेहऱ्यावर अजूनही हसू होतं. पण भरलेलं भांडं थलकल्याप्रमाणे तिचं मन हललं होतं आणि ती एकदम एकटी झाली होती. एकटी असताना तिला अनेकदा वाटे त्याप्रमाणे आताही वाटलं. 3 वेळा आजी झाले मी, पण ते सगळं मुलीच्या बाजूनं. या 3 मुली बेलाच्या पानाप्रमाणे आल्या, आपापल्या घरी वाहिल्यासारख्या निघून गेल्या. आनंद आहे, पण साऱ्या आयुष्यभर एका मुलग्याला मी कशी काय कधी सापडले नाही. इकडे दादांची मात्र थोडी निराशा झाली. त्यांना अगदी भूक नव्हती, पण त्यांना फार आशा होती की जेवणाची चौकशी करताच आई उसळून म्हणेल, या वयात असं पोट पुजणं शोभतं की काय. दुपारी चांगली बासुंदी पुरी झाली, मध्ये चहा पोहेवर पाठवले, हांडमा तर पेढेवर चोरून पाठवतच होता. आता आणखी कसलं जेवण, पोट आहे की मोठ आहे. पण आई हरवल्यासारखी बसून राहिली. मग दादानी एक पेढा उचलत म्हटलं, हनुमाच्या हातात कारभार असूनही पेढे शिल्लक राहिलेत हे आश्चर्यच आहे. हनुमा जिन्याच्या पायरीवर बसून होता.
कुणी काही बोललं की सगळ्यांच्या तोंडाकडे तो कौतुकाने पाहत होता. आता अकस्मात सगळे त्याच्याकडे पाहू लागताच तो थोडा ओशाळला, रुंद हसला. आता त्याचं अंग सुखानं सैलावलं होतं, कारण कालपासून सर्वात जास्त त्याचीच पळापळ झाली होती. तेथून 1.5 मैलावर असलेल्या हिरेवाडीला अगदी पहाटेला जाऊन त्यानं घागरभर दूध खांद्यावरून आणलं होतं. किल्ल्यातल्या इनामदाराच्या बंगल्यातून फुलं, आंब्याची, केळीची पानं गोळा केली होती. निदान 50 बायकांना तरी निरोप कळवला होता. नंतर समारंभात तर हातात खडांचे 2 घोळणे घेऊन त्यानंच पान, सुपारी आणि पेढे वाटले होते. पोरांची तर सारा वेळ त्याच्याच भोवती गर्दी होती. तांबड्या कागदातला पेढा खाऊन झाल्यावर प्रत्येकाला तो नकोसा होई आणि हिरव्या नाहीतर पिवळ्या कागदातला पेढा हवा असे. आणि हाणमानं कुणालाही हिरमुसलं केलं नाही. पुष्कळशी पोरं तर केवळ हाणमासाठीच आली होती. हाणमा रस्त्यातून निघाला की खेळण्यातल्या क्रिकेट बॅटी एवढी दिसणारी पोरं घराघरातून बाहेर येईल. हाणमा एका मोठ्या बाजापेटीवर चाललाय आणि पट्ट्या दाबताच अनेक सूर बाहेर पडतायत असं वाटावं अशा तऱ्हेनं ती पोरं निरनिराळ्या आवाजांमध्ये ओरडत, हाणमा, हाणमा, हाणमा. आणि त्यानं त्यांच्याकडे नुसतं वळून जरी पाहिलं तरी त्यांना आनंदानं अगदी नकोसं होईल. दादानी कधी त्याला 4 आठाणे दिले की ते कसे खर्च करावे हेच त्याला समजत नसे. मग तो त्या पोरांना पेपरमिंट, पेरू, रिबिनी असं काहीतरी देऊन. गल्लीत जर रबरी फुगेवाला आला तर मात्र त्याचं काम चटकीसरशी होऊन जाईल. आणि आज तर काय, सारा कारभार हाणमाचाच होता. तो पान सुपारी वाटत असताना बाहेर जाणाऱ्या बायकांपैकी कुणीतरी बाहेरूनच ओरडलं, ए हाणमा, माझी आणखी एक चप्पल मिळत नाहीये रे, जरा बघून दे की. कार्ट्या, हात सगळा चिकट करून घेतलायस. हाणमा, थोडं पाणी आणून ओत या माकडाच्या हातावर. मग हाणमाला चपला शोधाव्या लागत, पाणी ओतावं लागे. तेवढ्यात आतून आई आर्तपणे ओरडे, झालं, गुलाब पाणी संपलं, हाणमा. मग हाणमा धावत वर जाऊन कपाटातली बाटली आणून गुलाब पाणी भरी. एकदा नंदिनीला सेफ्टी पिन मिळेना. सुनीताच्या परकराची गाठ आवळहून करकचली आणि तिचं पोट चिमटू लागलं. वर दादांना विड्यांचं बंडल मिळेना. म्हणजे आजच्या बारशाचा सगळा पाळणा हाणमामुळेच हालत राहिला होता. पण आता सारं संपल्यावर तो जिन्याच्या पायरीवर विसावला होता. दादा म्हणाले, हे बघ हाणमा, माझा दुसरा एक रेशमी सदरा आहे ना, तो जरा मानेवर गेलाय, तो घे तू, म्हणजे असल्या प्रसंगी तुला घालता येईल. हाणमानं गोंधळून आपल्या सदऱ्याकडे पाहिलं. काल रात्रीच त्यानं सदरा, अर्धी चड्डी, साबणाची एक वडी खर्च करून घासून आपटून धुतली होती. वाळल्यावर सदऱ्याला चुण्या पडल्या होत्या, पण तो आत्तापर्यंत स्वच्छ टिकला होता. आपल्या सदऱ्यामुळे दादांना कमीपणा वाटला की काय त्याला समजेना. तो क्षणभर गप्प राहिला, पण लगेच तो विचार त्याच्या मनातून निसटूनही गेला. तो एकदम उत्साहानं म्हणाला, किती माणसं आली होती नाही दादा, अत्तराचा तर वासच वास भरला होता. पान सुपारीची बुट्टी अगदी रिकामी झाली. दादा, मला कधी कोणी सांगितलं नाही, पण माझ्या बारशाला देखील अशीच गर्दी झाली असेल नाही. रंगीत फिरत्या आकाश दिव्यावर दगड फेकल्यासारखं त्याच्या बोलण्यानं सगळंच फिसकलं. नव्या लुगड्यांचा, उदबत्त्यांचा वास विटल्यासारखा झाला आणि झगझगीत जरपट्ट्या मळकट नकोशा वाटू लागल्या. आणखी एक पेढा घेण्यासाठी पुढं केलेला हात दादानी मागं घेतला आणि ते गुडघे जवळ घेऊन मुकाट बसले. आई लगबगीनं उठली आणि म्हणाली, हाणमा, आज स्वयंपाकघरात तुला कपभर बासुंदी ठेवली आहे, ती घे आणि झोप जा आता. आज तू फार फार राबलास रे बाबा. त्यावर हाणमा लगबगीनं उठला, स्वयंपाकघरात गेला. तो गेला हे पाहून आई पोरींकडे वळली. उगीच चिडून म्हणाली, जा ग सटव्यानो, परकर सोडून ठेवा आता. कशा पसरल्यात बघा म्हशीसारख्या. आणि कपडे चांगली घडी घालून ठेवा, नाहीतर घाला उंदराच्या डोंबलावर. 1 दिवसात पोतेरं करून टाकलं त्यांचं. सुधा आणि सुनीता दचकून उठल्या आणि बावळटपणे हसत आत गेल्या. नंदिनीचं मन एकदम सरकलं. तिचा चेहरा लाल झाला. ती एकदम हुंदके देऊ लागली. आईनं तिची शाल सावरल्यासारखी केली आणि म्हटलं, असं काय करतेस वेड्यासारखं? अगं, तो आहे अगदी शिपतरासारखा भोळा. त्याच्या शब्दानं काय एवढं मनाला लावून घ्यायचं?
नंदिनीनं एकदम आईच्या मानेभोवती हात टाकले आणि फार वर्षांपूर्वीप्रमाणे ती मनमोकळी रडू लागली. आईनं तिला आपल्या खोलीकडे नेलं. गादीवर उगाचच तळवा आपटून ती साफ केली आणि तिला तिच्यावर बसवलं. मी अरविंदाला आणून झोपवते, तू पड आता थोडा वेळ, ती म्हणाली आणि दार उघडून बाहेर आली. दादा तसेच बसून होते. हणमानं आपलं बारसं म्हणताच त्यांना जुनं सगळं आठवलं. ते गावात कुलकर्णी असताना कुणीतरी उसाच्या फडात आणून ठेवलेला हणमा त्यांना सापडला होता. हरभटाच्या बायकोनं त्याला प्रथम वाढवलं. नंतर हरभट वारल्यावर त्याचं घरच बसलं. मग दादानी सुद्धा गाव सोडलं. ते इकडे आले तेव्हा दूरच्या एका नातलगाचा मुलगा म्हणून हणमा त्यांच्याबरोबर इकडे आला. 3 मुलांमध्ये आणखी एक. खांद्यावरल्या घागरीत वाटीभर पाणी कमी काय आणि जास्त काय. हरभटानं त्याला हणमा म्हटलं होतं आणि तो हणमा झाला होता इतकंच. तुम्ही देखील आता कपभर दूध घ्या आणि झोपा, आई दादांना म्हणाली. पण दादांना काहीच नको होतं. त्याने मान हलवली. आईनं थोडा विचार केला आणि म्हटलं, मी हणमाला समजावून येते थोडं. काहीतरी काढून मनाला लावून घेत बसेल नाही तर तो. ती स्वयंपाकघरात आली. हणमा तिथे नव्हता. बासुंदीचा कप सुद्धा त्या ठिकाणी नव्हता. मग न्हाणीघर ओलांडून ती पलीकडे गोठ्यात आली तेव्हा एका जुन्या खोक्यावर गोंडपाट अंतरलं होतं आणि त्यावर बसून हणमा सावकाश बासुंदी पीत होता. कोपऱ्यात एका खिळ्याला कंदील टांगला होता. गवत खाता खाता गाईनं वरमान केली की त्या मंद प्रकाशात तिचा डोळा झगझगीत रंगीत मण्यासारखा चमकत होता. हणमा, इथे गोठ्यात बसून का रे? स्वयंपाकघरातच बसून घ्यायची होतीस की, आई आवेगानं म्हणाली. हणमा अगदी स्वच्छ बिनकसरीचा हसला. म्हणाला, आधीच चारा टाकायला उशीर झाला होता. म्हटलं 4 पेंड्या टाकाव्यात आणि इथंच बसून घ्यावी बासुंदी. आई, दुपारपेक्षाही आता बासुंदी जास्त चांगली लागते बघ. एका कोपऱ्यात गोंडपाटावर बसलेल्या हणमाकडे बघून तिला एकदम भडभडून आलं. ती पाहतच उभी राहिली. तिला काही बोलवे ना. त्याला समजावायला ती आली तेव्हा तिचं मन शब्दांनी भरलं होतं. तिला त्याला सांगायचं होतं, हे बघ हणमा, तुला तुझ्या बारशाविषयी काहीच माहीत नाही आणि मला सुद्धा स्वतःला मुलगा झाला म्हणजे बारशाला काय वाटतं हे समजलं नाही. पण हणमाला तसं नितळ आरशासारखं बिनओरखड्याचं पाहताच तिला स्वतःला फार लहान वाटलं. आपण ह्याला काय समजावणार, उलट तोच आपली समजूत घाली हे तिनं ओळखलं आणि काहीच न बोलता सारं उरातच दडपून ती माघारी गेली. हणमानं ती निघून गेल्याचं तिरप्या नजरेनं पाहिलं आणि त्यानं रिकामा कप खाली ठेवला. तो आधीच रिकामा झाला होता, पण आईची पावलं ऐकून त्यानं तो झटकन उचलून तोंडाला लावला होता. मग त्यानं कंदील थोडा बारीक केला. गुडघे जवळ घेऊन त्याने त्याच्याभोवती हात गुंडाळले. गोठ्यातलं रंगीत मण्यांच्या डोळ्यांची गाय हे सगळं त्याच्या नजरेसमोरून पुसलं गेलं आणि तो आपल्या मनाच्या अगदी कोपऱ्यात सरकत जाऊन अंगाचं मुटकुळं करून गप्प बसला. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा तुम्हाला? आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आपण शेअर करा, लाईक करा. मुख्य म्हणजे आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.